भुसावळ येथे जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघातर्फे पर्यावरण जनजागृती कार्यक्रम संपन्न। जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघ भुसावळ यांच्या वतीने पर्यावरण विषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन नवसाच्या गणपती मंदिर प्रांगणात करण्यात आले। या कार्यक्रमात प्राध्यापक नरेंद्र पाटील यांनी पर्यावरणाचे महत्त्व, त्याचे संरक्षण व वाढत्या प्रदूषणाचे दुष्परिणाम याविषयी सखोल मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधाताई खराटे होत्या। प्राध्यापक पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात वृक्षारोपण, जलसंधारण, प्लास्टिकमुक्त जीवनशैली आणि नैसर्गिक संसाधनांचा समतोल वापर यावर भर दिला। कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। संघाचे अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्यांनी भविष्यातही असे उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप टेके यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री अशोक चौधरी यांनी केले। मनोहर लोणे, दिव्या महाराष्ट्र न्यूज, भुसावळ। चॅनलवर ते चालू असतं की 1 कोटी वृक्ष लागवड करायची आपल्याला। काय असतं, मी जात असताना माझा तालुका आणि माझं गाव 5 किलोमीटरचा, त्यामध्ये खड्डा तोच, फक्त दरवर्षी तिथं झाड बदलतो। आणि आपल्याला माहिती आहे पूर्ण भ्रष्टाचार, मंत्री लोक असतील, जे काही असतील अधिकारी लोक, सर्व पैसा खिशामध्ये, खड्डा तोच असतं, सर्व काही तेच असतं, फक्त तिथं झाड बदललेलं असतं। आणि दरवर्षी 1-2 कोटी वृक्ष लागवड, 1 कोटी वृक्ष वृक्षांमध्ये वाढ करून देतात। पहिल्या वर्षी 1 कोटी, नंतर लगेच 2 कोटी वृक्ष लागवड करायची या वर्षी, पुढच्या वर्षी सांगतात 3 कोटी वृक्ष लागवड करायची। पण तसं काही होत नाही। 1 कोटीच्या ऐवजी 1 लाख लावायचे, पण त्यांना पूर्ण त्याचं संगोपन करायचं। हे सर्व आपल्या हातामध्ये आहे। आणि मी तरी तुम्हाला सांगेल की आता तुम्ही सगळे इथं ज्येष्ठ आहात, बरोबर? लहानपणी जी गाडी असते, मला नाव येणार पण पांगुळ गाडी का काहीतरी म्हणतात त्याला, पांगुळ गाडी, तेव्हापासून ते स्मशानात जाईपर्यंत आपल्याला लाकडाची आवश्यकता असते। म्हातारपणाच्या काठीपासून तर त्या स्मशानभूमीमध्ये शेवट होईपर्यंत आपल्याला त्या लाकडाची गरज असते। माझं तरी असं मत आहे की प्रत्येकाने पर्यावरण हा विषय इतका व्यापक विषय आहे की त्याच्यावर कितीही वेळ बोललं तरी ते कमीच आहे। पर्यावरण ही चळवळ व्हावी असं माझं मत आहे। ती चळवळ झाली पाहिजे। दिसतोच ते सरांनी सांगितलं की फक्त 5 जून पर्यंतच ते काम करायचं, नंतर विसरून जायचं, फोटो काढण्यापुरतं असं नाही ठेवायचं।